Welcome back to Manali Trip Series Part 4. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि मनालीमध्ये तुमचं मनालीच्या या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही सोलांग व्हॅली आणि सिसू वगैरे करायचं ठरवलं आहे. आणि ज्या विशेष ॲक्टिव्हिटीसाठी लोक इथे मनालीमध्ये येतात त्या ॲक्टिव्हिटी म्हणजे स्नो ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आज आम्ही तिकडे चाललेलो आहे. त्यामुळे फुल एकदम जबरदस्त तयारी आहे. आत्ता घड्याळात वाजलेले आहेत 8. टेम्परेचर साधारणतः 10 डिग्री सेल्सिअस वगैरे आहे आणि झालं का रे, आकाश एकदम छान निरभ्र आहे. आणि स्वतः सगळेजण सज्ज आहेत. ब्रेकफास्ट झाला मगाशी. ब्रेकफास्टमध्ये ॲज युजल भरपूर पदार्थ होते आणि मग ते पुन्हा मोनोटोनस होईल म्हणून मी आता काही दाखवलं नाही आहे. सो तसं बघायला गेलं तर ब्रेकफास्टमध्ये आज पण भरपूर काही काही होतं. इडली, पोहे, सँडविच, ऑमलेट आणि व्हॉट नॉट. पण मी नेहमीप्रमाणे सगळं न ट्राय करता फक्त आज इडलीवरती ताव मारलेला आहे. आणि कारण की त्यांनी असं सांगितलं होतं की ज्यांना ॲक्टिव्हिटी करायची त्यांनी ऑफकोर्स भरपूर खाऊन या. तर मी छानपैकी खाल्लं आणि व्यवस्थित तयारी केलेली आहे. हे बघा माझं जॅकेट, त्याच्यानंतर खाली टी शर्ट घातलं आहे, त्याच्यानंतर खाली थर्मल घातलेले आहेत. त्यामुळे फुल तयारी आहे. आणि तिकडे गेल्यानंतर पण कदाचित तिकडचे शूज, सॉक्स आणि त्याचा वेगळा एक सेटअप पूर्ण मिळतो रेंटवरती, तो घ्यावा लागेल जर स्नो ॲक्टिव्हिटी करणार असेल तर. माझा करायचा विचार आहे, बघू आता कसं काय जमतंय. हे शूज वगैरे घातलेले आहेत, सगळं एकदम फर्स्ट क्लास. सो आता सगळं काही सेट आहे. आता खाली गाड्या वाट बघतात, पटकन जाऊया, गाडीत बसूया आणि फुल धमाल करूया. बघूयात आतमध्ये कसा जल्लोष आहे. कम ऑन. हे मित्रांनो, आले का सगळे? आले का? चला सोडायची का बस? मी खूप एक्साइट आहे. मला ऍक्च्युली ते माहिती नाही शिसू का असतं ते. तू कुठल्या ऍक्टिव्हिटी करायचं ठरवलंय? मी ते रॉकेट वाला काय असतं? रॉकेट वाला नसतं, ते पॅराशूट असतं. पॅराशूट, पॅरासिलिंग, पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंग. किमान 30,000 रुपये ठेव सोबत. पाटील, गाडी निघाली, गाडी. Hey, Solong Valley, let's go. Solong Valley, Solong Valley, let's go to Solong Valley. मौसम कसा बेईमान, कसा बेईमान आज मौसम. जर कोण काय की चालले असा ब्रेकवर उभाच राहील मी. आपण सगळे आता निघालो आहोत सिसूला आणि सिसूवरून आपण जाणार आहोत सोलांग व्हॅलीला. तर लंच आपला सिसूला असणार आहे. तर सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, सिसूला एक ओपन मोठं ग्राउंड आहे, तिथे लंच असेल. तर तिथे तुम्ही सगळ्यांनी शोधायचं एकमेकांना आणि लंच करून घ्यायचं आहे. सिसूला बर्फ असणार आहे, त्यामुळे बर्फ एकमेकांवर फेकायचा आहे, नाही फेकायचा आहे, कोणाला चालणार आहे, कोणाला नाही चालणार ते विचारून घ्या आणि त्याप्रमाणेच मस्ती करा. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या करायच्या की नाही हे ठरवून घेण्यासाठी तुम्हाला माहिती देतो मी काय ऍक्टिव्हिटीज असतील त्या. एक रॉकेट जम्पिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम तुम्हाला असं उचललं जातं वरती आणि पुन्हा तेवढ्या स्पीडने खाली आणून सोडतात, वर नेतात, खाली आणतात. त्याला आपण हाताने पकडून ठेवायचं असतं. तर हे ज्याला जमणार आहे त्याने करावं. ज्याला बीपीचा जास्त त्रास असेल त्याने शक्यतो करू नये. बाकी झिप लाईनिंग एक असतं. झिप लाईनिंग हे नदीच्या एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत तुम्हाला ते एका तारेला लटकून नेतात. पण काही रिस्क नाहीये त्याच्यामध्ये. ब्लाइंड आरामशीर करू शकतो. एका वेळी 2 व्यक्ती असतात, एकमेकांना हात धरून आपण तो झिप लाईनिंग करायचं असतं. लोकांना हा पंकजला हे मिळालंय. बाबा कुठे? बाबांनी काय घातलंय? घालायचं ना. हा थांबा.
तर हे अशा प्रकारे मी आता कपडे घेतलेले आहेत स्नोमध्ये जाण्यासाठी. स्नोच्या ऍक्टिव्हिटीज ठरलेल्या आहेत 1500 रुपये, त्याच्यामध्ये 4 ऍक्टिव्हिटी मिळणार आहेत. आणि हे हा सगळा सेटअप तुम्ही बघू शकता. आता मला शूज बदलायचे आहेत, हे शूज चालणार नाही आहेत, ते त्यांचे ते येणार आहेत. आता जाऊया सॉक्स घ्यायला आणि शूज घ्यायला. तर मित्रांनो या बघा मनालीतल्या वादिया आणि मी एवढा हात चुरचुरत असताना सुद्धा शूटिंग करतोय, तर एक लाईक तर बनलंच पाहिजे. हा इथे हे बघा प्रोजेक्ट पण आहे, तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अंडर कन्स्ट्रक्शन 8,000चा भाव. हा सर, हा 8,000चा भाव चालला इकडे. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. अरे यार काय ती विज्युअल ट्रीट. ओ माय गॉड. हा काय ती झाडी, काय ती गाडी, काय ती माडी. हे ओय पाटील, ए काय टनल आला का हा. जो सोलिंग वैली है डिस्ट्रिक्ट कोल्लू का लास्ट विलेज है, ठीक है सर, क्योंकि मनाली तहसील है, मनाली कोई डिस्ट्रिक्ट नहीं है. ओके, जहाँ हम जा रहे हैं वो स्पीति है, लाहौल स्पीति. अमेझिंग. बाप रे, आता खरंच फ्रीज सारखं झालं रे बाबा. बर्फाचा हा जो एक अनुभव आहे तो आम्ही फिनिक्स मॉलमध्ये कुर्ल्यामध्ये एकदा घेतला होता. आणि शेवटी किती झालं काही झालं तरी ते आर्टिफिशियल आहे. आणि इथे खऱ्या बर्फात निसर्गातला खरा बर्फ हा एन्जॉय करण्याची मजाच काही और आहे. ओ माय गॉड, इट इज रिअली रिअली अमेझिंग. खरंच डोळ्याचं पारणं फिटलं. काय मावशे, फिटलं का तुमच्या डोळ्याचं पारणं फिटलं का सांगा आधी. आणि तुमच्या मुलीच्या डोळ्याचं पारणं फिटलं का. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. सो असं काही मला वाटत नाही की फार. बघा कसं चप्पल घातलं नाही आम्हाला फुकटचं. आणि हे स्केटिंगची अवस्था. तर मित्रांनो आता बर्फ वगैरे तर बघितलेला आहे. आणि इथे विशेष प्रॉब्लेम असा आहे की आतमध्ये तू आतमधल्या साईडने तर इथे ओके इथे आल्यानंतर मेन प्रॉब्लेम असा आहे की इथे कुठल्या प्रकारच्या वॉशरूमची व्यवस्था नाही आहे. लेडीजसाठी काय व्यवस्था आहे मला माहिती नाही, मी आता विचारून सांगेनच. पण आता आम्हाला तरी इकडच्या एका माणसाने सांगितलं कि तुम्हाला तरी एटलीस्ट खुले में जाना पड़ेगा. तो ये है मेरे साथ राज ठाकुर. तो अभी ये यहाँ पे फोटोग्राफी करते हैं. एक्चुअली मैं खुद व्लॉगर हूँ, मैं भी वैसे देखा जाए तो फ़ोटो निकाल सकता हूँ, बट खास मैंने इन लोगों से
निकलवा के लिया है, क्योंकि उनकी एक अलग विजन होती है यहाँ पे कहाँ पे कैसे पोज देने होते हैं, क्या होता है सब इनको ही पता है। और बहुत सिनेमैटिक फ़ोटोज़ आते हैं, अभी पता नहीं कैसे हमने कई सारे फ़ोटोज़ खींचे, अभी सर मुझे दिखाएंगे। तो आप कितना चार्ज करते हैं पर फोटो? आपका जो भी रेगुलर दाम है बता दीजिए। वो सर 40 रुपीज़ पे 40 रुपीज़ 40, हाँ 70 रुपीज़। अच्छा, अगर आपको प्रिंट करवा के चाहिए तो 70 रुपीज़ लेता है, और 40 रुपीज़ अगर आपको पेन ड्राइव से अगर चाहिए तो, और वो भी वो पेन ड्राइव से देते हैं तो उसकी क्वालिटी बिल्कुल ढलती नहीं है, ये मेरा एक्सपीरियंस है। तो अभी मेरे फोटोज़ कैसे आए हैं वो आपको दिखाई देगा इस पर्टिकुलर शॉट के बाद। तर असा काहीसा नजारा आहे मित्रांनो। आणि आता आमच्यापैकी काही लोकांना राईड्स करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत। एक टीम गेलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही झिप लाईन करणार आहोत, त्याच्यानंतर बंजी जंपिंग करणार आहोत आणि इतर बऱ्याचशा गेम आहेत, किती सांगू। सो आता आमची टर्न त्याच्यानंतर आहे। सो जसा मी तसं पुढे जाईन तसं मी तुम्हाला अपडेट देत राहीन। पण ओव्हरऑल तिकडचा माहोल खूप भारी आहे, खूप भारी आहे, मस्त। नाही वेगवेगळं आहे। तर या मित्रांनो थंडगार अशा वातावरणात आणि ह्या बर्फांच्या चादरीमध्ये आम्ही मस्त मस्त असं गरमागरम मॅगीचा आस्वाद घेत आहोत। वाह क्या बात आहे। मला माहिती आहे तुला दिसलं मित्रा, एक नंबर डिलीशियस ना। कैसे वसूल? येस थँक्यू। जे काही मी समोर बघतोय ना ते खरंच अनफॉरगेटेबल आहे, अविस्मरणीय आहे। माझा आवाज कितपत येतोय माहिती नाही, पण मी माईक वगैरे आता लावलेलं नाही आहे। कदाचित आवाज नाही आला तर मी व्हॉइस ओव्हर करेन, पण आत्ता मी तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहे ना ते खरंच मेस्मरायझिंग आहे, सिनिक आहे। आणखी काय काय बोलू, माझी वोकॅब्युलरी कमी पडते, तर बघा। अरे गेला तर गेला, आमचे फोटो त्याच्या मोबाईल मध्ये आहेत, आता त्याचा पासवर्ड कोणाला माहिती आहे? Extremely excited to share fifth part with you all, in which we flew in the sky with the paragliding. Till then, please like and subscribe. See you in the next one. Bye for now.